नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आय प्लॅटफॉर्मवरती. जसं की आपण तुम्हाला सांगितलं होतं की आपण आज संस्कृत वर्णनाम परिचय, जो की संस्कृतचा पहिला चॅप्टर आहे, तो आज आपण स्टार्ट करतोय. प्रथम आपण बघून घेऊया की हा चॅप्टर जो आहे तो आहे 5 मार्क्ससाठी. याच्यावर डायरेक्टली 5 एमसीक्यू विचारले जातात तुम्हाला. 5 एमसीक्यू हे कशा कशातून येतात बघा. हे 3 पॉईंट दिलेले आहेत तुम्हाला या चॅप्टरमध्ये, जे की आपल्याला लर्न करायचे आहेत पूर्ण. पहिला आहे माहेश्वरी सूत्र, दुसरा आहे उच्चारण स्थान, तिसरा आहे प्रयत्न. प्रयत्नाचे परत 2 सब टाईप आहेत, बाह्य आणि आभ्यंतर प्रयत्न. या 3च गोष्टी तुम्हाला संस्कृत वर्णनाम परिचयमध्ये शिकायच्यात. या 3 पॉईंट मधूनच तुम्हाला 5 एमसीक्यू विचारले जातात. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे माहेश्वरी सूत्र, की ज्याच्यामध्ये जे सूत्र आहेत 14 सूत्र, त्या 14 सूत्रापासूनच संस्कृतची पूर्ण उत्पत्ती आणि व्याकरण तयार झालेलं आहे. महर्षी पाणिनींचा सगळ्यात मोठा वाटा त्यामध्ये आहे. आपण चालू करूया मग संस्कृत वर्णनाम परिचय. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, संस्कृत वर्णनाम परिचय जो टॉपिकचं नाव दिलंय त्यामध्ये बघा, वर्ण जो हा शब्द आहे ना, याच्याबद्दलच आपल्याला स्टार्टिंगला परिचय घ्यायचा आहे यामध्ये. तर वर्ण म्हणजे काय, वर्ण किती आहेत, त्यांची उत्पत्ती काय, हे आपण प्रथमतः समजावून घेऊया. जो आपण दैनंदिन जीवनामध्ये बोलतो, आपल्या बोलण्यामार्गे जो ध्वनी बाहेर पडतो, त्या ध्वनीमध्ये जे अक्षर असतात त्यालाच वर्ण म्हणतात. म्हणजे आता मी जे बोलतोय त्यामध्ये जे वर्ण आहेत त्यालाच म्हणजे अक्षर किंवा वर्ण म्हटलं जातं. मग जे त्याला डायरेक्टली म्हणता येईल की आपण जे ध्वनी जो आपण निर्माण करतोय त्याला आपण वर्ण म्हणू शकतो. बघा, आता वर्णाचे प्रकार किती, वर्णाची उत्पत्ती काय, ते कसे तयार झाले, ते आले कुठून, हे आपण समजून घेऊया. वर्ण वर्ण आहेत 2 प्रकारचे, एक आहे स्वर आणि एक आहे व्यंजन. आता प्रथमतः आपण समजून घेऊया की स्वर कशाला म्हणायचं आणि व्यंजन कशाला म्हणायचं. स्वर म्हणजे असे वर्ण की जे आपण उच्चारत असताना इतर वर्णाचं सहाय्य आपल्याला घ्यावं लागत नाही, ते त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे, त्याला म्हणायचं स्वर. फॉर एक्झाम्पल इकडे बघा, आता हे झालं अ, ई, उ, हे कसे स्वतंत्र वर्ण आहेत. हे यांना उच्चारण करताना आपल्याला इतर वर्णाचे सहाय्य घ्यायची गरज पडत नाही, म्हणून त्याला स्वर मध्ये टाकलेत बघा. आणि व्यंजन कशाला म्हटलंय, व्यंजन म्हणजे काय, तर जे वर्ण आपण उच्चारत असताना आपल्याला इतर वर्णांचे सहाय्य घ्यावे लागते त्याला म्हणायचं व्यंजन. आता बघा इकडे बघा, क, ख, हे डिरेक्टली स्वर नाहीयेत आणि व्यंजन पण नाहीयेत. ते कसे तयार झालेत बघा, यांची फोड जर केली आपण, क प्लस अ, हे अशा प्रकारे क व्यंजन तयार झालेला आहे. हा जो आहे याला म्हणायचं इतसंज्ञक. म्हणजे याला म्हटलं जातं की मूळ व्यंजन जो आहे, म्हणजे त्याला इतसंज्ञक, जो आपण पाय मोडलेला असतो ना त्याला म्हणायचं इतसंज्ञक. आपण माहेश्वरी सूत्रात बघणार आहे प्रत्यार तयार करताना की इतसंज्ञक कोणाला म्हणायचं, त्याला हलंत पण म्हटलं जातं. आणि जेव्हा आपण स्वराचं सहाय्य घेऊन हलंत व्यंजनाला त्याचं आपण ऍडिशन करतो तेव्हा व्यंजन तयार होतं. समजलं का तुम्हाला. आता ख पण बघा, ख ची जर आपण हे केलं, फोड केली, तर ख हलंत प्लस अ, हे झालं ख व्यंजन तयार. अशा प्रकारे आपण सांगू शकतो की व्यंजन म्हणजे काय, जेव्हा आपल्या उच्चारण स्थानामध्ये जे अक्षर बाहेर पडतात त्या वर्णांमध्ये जेव्हा आपल्याला स्वराची गरज भासते तेव्हा त्याला व्यंजन असे म्हणतात. आणि स्वरांचं काय स्वतंत्र अस्तित्व आहे, त्यांना इत्यादी कोणत्याही स्वराची गरज पडत नाही. हे झालं आपलं स्वर आणि व्यंजन. तर आता यानंतर समजून घ्या की स्वर किती आहेत, व्यंजन किती आहेत, वर्ण किती आहेत, नंबर्स. आणि जे पण तुम्हाला एमसीक्यू येतात ना 5 एमसीक्यू, त्यातले 2 ते 3 एमसीक्यू तुम्हाला संख्येवर विचारले जातात. संख्या म्हणजे वर्ण किती आहेत किंवा माहेश्वरी सूत्र किती आहेत किंवा प्रत्यार विचारला जातो. प्रत्यार आपल्याला शिकायचं आहे माहेश्वरी सूत्रामध्ये. आता प्रथमतः बघा तुम्ही, स्वर किती आहेत, त्याच्या आधी आपण समजून घ्या वर्ण किती आहेत. मित्रांनो, टोटल वर्ण तुम्हाला दिलेले आहेत 42 वर्ण आहेत बघा. 42 डिरेक्टली प्रश्न विचारला जातो, पीवायक्यू मध्ये पडलेला पण आहे तो क्वेश्चन, की टोटल म्हणजे वर्णांची संख्या किती आहे, तर 42. इतर पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेली असेल 46, 48, पण क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला 42 ऑप्शन दिसला तर 42 इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर बघा त्यांनी फोड कशी केली स्वर आणि व्यंजन मध्ये. स्वर आहेत 9 आणि व्यंजन आहेत 33. समजलं. आता बघा, हे नंबर तुम्हाला पाठ करायचे डिरेक्टली. हे स्वर जे आहेत 9 आणि व्यंजन जे आहेत 33, ते तुम्हाला डिरेक्टली नंबर विचारले जातात, त्यामुळे तुम्ही कन्फ्युज व्हायचं नाही. वर्ण 42 आहेत, स्वर 9 आहेत, व्यंजन 33 आहेत. आता त्यानंतर पण या 9 जे स्वर आहेत त्यांची परत त्यांनी फोड केली आणि व्यंजन जे 33 आहेत त्यांची पण त्यांनी फोड केली बघा. आता स्वर म्हणजे काय आपण शिकलो, व्यंजन म्हणजे काय शिकलो. आता स्वरामध्ये जे सब टाईप 3 केलेले आहेत ते आपण शिकूया. रस्व, दीर्घ, क्लुत. हे कशाच्या आधारावर त्यांचे सब टाईप केले मित्रांनो, तर ते केलेले आहेत उच्चारण स्थानासाठी लागलेला वेळ. ते त्यांनी म्हणजे सांगितलंय मात्रा. मात्रा म्हणजे किती किती वेळ लागतो त्यांना उच्चारण्यासाठी. जसं आता रस्व, रस्व
स्वरांना उच्चारण्यासाठी एक मात्रा एवढा वेळ लागतो. आधी समजून घ्या मात्रा म्हणजे किती. आता आपली पापणी झाकण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला म्हणायचं एक मात्रा. अशा किती, एक पापणी झाकण्यासाठी एक मात्रा. मग दीर्घासाठी किती, 2 मात्रा. आणि प्लूत साठी किती, 3 मात्रा. एवढा वेळ या स्वरांचे उच्चारण करण्यासाठी आपल्याला लागतो. आता यामध्ये कोणकोणते स्वर येतात ते आपण समजून घेऊया. रस्व मध्ये बघा अ, ई, उ, रू आणि लू, हे जे 5 स्वर आहेत तुमचे पहिले माहेश्वरी सूत्रातले, हे 5 स्वर या रस्व स्वरामध्ये येतात तुमच्या. मग हे बघून घेऊया. इथं 5 नंबर. आता बघा संख्या खूप पहिले होत्या. 9 झाली, 33 झाली, 42 झाली. आता सर्वांच्या संख्या इथे येणार आहेत. त्यामुळे डिरेक्टली कोणताही एखादा स्पर्श असेल किंवा अंतस्थ असेल, उष्म व्यंजन असेल, कोणताही नंबर तुम्हाला डिरेक्टली विचारला जाऊ शकतो. त्यामुळे संख्या कन्फ्युज होऊन द्यायची नाही की व्यंजन 33च आहे, नाहीतर व्यंजनाला स्वर, स्वराला व्यंजन असं मिक्स नाही होऊन द्यायचे. नंबर्स तुम्हाला पाठ करायचे, आपलं नोट्स मध्ये एकदम पर्टिक्युलरली लिहून ठेवायचे. त्यानंतर बघा हे बघा परत एकदा बघा तुम्ही, आपण स्वर समजून घेतोय. स्वर जे आहेत ते किती आहेत, 9 आहेत त्यांचे वर्ण टोटल. त्यामध्ये रस्व 5 आहेत, दीर्घ 4 आहेत, हे दोन्ही मिळून 9 झाले. आणि जे प्लुत आणि मिश्र आहेत हे असंख्य आहेत. याचा नंबर आपल्याला पर्टिक्युलरली सांगता येऊ शकत नाही, ते आपल्याला संधीमध्ये यूज होणार आहे त्यांचा. आणि तो मिश्र स्वर जे आहेत वर्ण आहेत ते कसे बनवायचे आपण शिकणार आहे. त्यामुळे जर क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलं दीर्घ स्वर किती आहेत, रस्व स्वर किती आहेत, तर दोन्ही मिळून 9 आहेत. आणि जे मिश्र आहेत ते त्यांचा असंख्य नंबर आहे, ते सांगता येऊ शकत नाहीत. तुम्ही फक्त हा कालावधी एक लक्षात ठेवा, उच्चारण स्थानासाठी लागणारा कालावधी. 1 मात्रा, 2 मात्रा, 3 मात्रा. रस्व त्यामध्ये 5 वर्ण येत आहेत बघा, अ, ई, उ, रू, लू. हे 5 वर्ण तुम्हाला रस्व स्वरामध्ये येत आहेत. त्यानंतर दीर्घ स्वर, त्यामध्ये बघा दीर्घ स्वर म्हटले म्हणजे उच्चारण करण्यासाठी तुम्हाला दीर्घ म्हणजे जास्त वेळ लागते, 2 मात्रा. आ, ई, उ, रू. आता बघा नाही तर एका मल्टिपल सेकंड साठी आपण म्हणून जातोय, पण आ 2 मात्रा. हे कालावधीनुसार आपण ती वर्णांची उत्पत्ती आणि त्यांचं डिव्हिजन आपण केलेलं आहे. त्यानंतर बघा आता प्लुत आणि त्यालाच मिश्र म्हटलंय. मिश्र म्हणजे काय, तर ज्यामध्ये आपल्याला स्वरांचे सहाय्य लागत आहे ते आपल्याला वर्ण बनवण्यासाठी. आता इथं बघा ए बनवलाय, पण हे बनवत असताना आपल्याला स्वरांची गरज पडत आहे. बघितलं का, दोन्हीकडे स्वरांची गरज पडली. म्हणजे जेव्हा दोन्हींचं मिक्स ऍडिशन केलं जातं तेव्हा एक मिश्र स्वर बनतोय. नावामध्येच लपलंय मिश्र स्वर. पण तुम्हाला असं विचारलं जाणार नाही की प्लुत किती आहेत, मिश्र स्वर किती आहेत. तुम्हाला विचारलं जाईल की दीर्घ स्वर किती आहेत, रस्व स्वर किती आहेत, त्यांचा नंबर विचारला जाईल, त्यांचा कालावधी तुम्हाला लर्न करायचा आहे, त्यामध्ये येणारे अक्षर तुम्हाला लर्न करायचे. हे डिरेक्टली येणारे क्वेश्चन आहे. यातूनच 1-2 क्वेश्चन तुम्हाला उचलले जातात, यातून 2 आणि यातून एखादा क्वेश्चन. असं हे महत्वाचे टॉपिक आहेत. आता आपण त्यानंतर व्यंजन समजून घेऊया. नेक्स्ट आपण व्यंजन समजून घेऊया. हे बघा मित्रांनो, जे 5 MCQ आलेत ना तुम्हाला, आता जे आपण स्वर बघितलं त्यातून डिरेक्टली एक क्वेश्चन विचारला जातो, म्हणजे जातो 1 मार्क साठी. त्यानंतर व्यंजन, कधी कधी व्यंजनवर 2 पण क्वेश्चन आलेले आहेत किंवा 1 पण आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही हे जे नंबर्स आहेत ते लर्न करायचे. आता बघा व्यंजन किती आहेत टोटल, 33. आता व्यंजन म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं होतं, जे वर्ण उच्चारताना आपल्याला स्वरांची मदत लागते त्याला व्यंजन म्हणायचं. जसं फॉर एक्झाम्पल आता मी सांगितलं होतं, हा का आहे पूर्ण व्यंजन आहे, पण हा इतसंज्ञक आहे. इतसंज्ञक प्लस स्वर एक व्यंजन इथे तयार झाला बघा. या अशा प्रकारे व्यंजनाची उत्पत्ती होत असते. इतसंज्ञक प्लस स्वर म्हणजे जेव्हा आपल्याला एखादा वर्ण उच्चारण्यासाठी स्वराची गरज लागते तेव्हा व्यंजन निर्माण होतो. आता याच्यामध्ये बघा 3 तुम्हाला सब टाईप केलेले आहेत त्यांनी. एक केलं स्पर्श व्यंजन, त्यांची संख्या आहे टोटल 25. नंबर्स लक्षात ठेवायचे आतापर्यंत आपले रस्व, दीर्घ, प्लुत. परत त्यानंतर स्पर्श, अंतस्थ, उष्म, त्यानंतर व्यंजन, स्वर आणि वर्ण यांचा नंबर तुम्हाला तोंडपाठ ठेवायचा. त्यानंतर आपल्याला माहेश्वरी सूत्र येणार आहेत, प्रत्यार येणार आहेत. त्यामुळं आपल्याला एक चांगली ट्रिक पण आपण तुम्हाला देणार आहे, ती कसं लक्षात ठेवायचंय. त्याआधी बघा स्पर्श व्यंजन. आता विद्यार्थी मित्रांनो, नावामध्येच लपलंय स्पर्श मध्ये बघा, आपण जेव्हा उच्चारण करतोय, आपण जेव्हा बोलतोय तेव्हा आपली जीभ आपल्या मुखातील अवयवांना स्पर्श करते. बघा आता मी बोलतोय तर माझी जीभ कुठेतरी टाळू, मूर्धा, दंत, ओष्ठ या गोष्टींना म्हणजे जे आपले अवयव आहेत त्यांना टच करते. त्यामध्ये बघा आता जे स्पर्श नाव आता दिलाय, म्हणजे आपण उच्चारण करताना वर्णाचा उच्चार करत असताना आपली जीभ
आपल्या मुखातील अवयवांना, ज्या ज्या अवयवांना स्पर्श करते त्याला स्पर्श व्यंजन म्हणतात. आणि असे किती व्यंजन आहेत? 25. आता 25 व्यंजन कोणकोणते आहेत? तर तुम्हाला 5 वर्ग लक्षात ठेवायचे. हे लक्षात कसं ठेवायचं बघा. क वर्ग, इथं वर्ग लिहू आपण सुरुवातीला. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग, हे 5 वर्ग तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यामध्ये बघा आता तुम्हाला तर आपण मूळाक्षर येतच असतील, मूळाक्षर आपण लहानपणी शिकलोय सगळे. क वर्गाचा खाली लिहायचं क, ख, ग, घ, न, त्यानंतर च, छ, ज, झ, त्र, त्यानंतर ट, फ, ड, ढ, न, ट, थ, द, ध, न, त्यानंतर प, फ, ब, भ, म. आता हे मला सांगा 25 व्यंजन झालेत, पण हे व्यंजन तुम्हाला लिहिताना इतसंज्ञक स्वरूपात लिहायचे. म्हणजे कसे? सगळ्यांचा पाय मोडायचा आपल्याला, आणि हेच 25 व्यंजन हे स्पर्श व्यंजन आहेत. हे जे 25 व्यंजन आहेत तुमचे, यांना म्हटले स्पर्श व्यंजन. आता हे लक्षात कसं ठेवायचंय बघा. तुम्हाला फक्त पहिले 5 वर्ग पाठ करायचे, हे 5 वर्ग. त्यानंतर तुम्ही आपोआप मनाने सगळं सिरियली लिहू शकता. आता क वर्गाला क, ख, ग, घ, च, छ, छ, ज, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ. अशा प्रकारे तुम्हाला 5 पण सिरियल लक्षात ठेवायच्या. तुम्ही फक्त पहिले 5 वर्ग लक्षात ठेवायचे. समजलं? ठीक आहे. आणि डिरेक्टली विचारले जातात कोणते 5 वर्ग आहेत, स्पर्श व्यंजनांची संख्या काय आहे, आणि हे इतसंज्ञक स्वरूपातच लिहायचे बरं का. कारण कोणताही व्यंजन हा पहिल्यांदा इतसंज्ञक स्वरूपातच असतो. जेव्हा त्याला स्वरांची ऍडिशन किंवा साह्य भेटलं जातं, तेव्हा त्या व्यंजनांची निर्मिती होत असते. अशा प्रकारे आपण स्पर्श व्यंजन शिकलो. आता बघूया अंतस्थ वर्ण आणि उष्म वर्ण. तर नेक्स्ट बघा अंतस्थ वर्ण. आपण पहिल्यांदा बघितला स्पर्श व्यंजन किती आहेत ते 25. अंतस्थ वर्ण किती आहेत टोटल? हे आहेत 4. आधी समजून घेऊया त्याची डेफिनेशन. अंतस्थ वर्ण म्हणजे काय? की जे असे वर्ण जेव्हा आपण ते उच्चारत असतो तेव्हा आपल्या जिभेचा स्पर्श जो अवयवांना होत असतो सभोवतालच्या, तो स्पर्श थोडा जास्त होतो. म्हणजे जो स्पर्श व्यंजन आहे त्याच्यापेक्षा थोडा कमी, पण जो तिसरा येणार आहे उष्म वर्ण त्याच्यापेक्षा थोडा जास्त. म्हणजे कळलं का? हा जो सेकंड नंबरचा अंतस्थ वर्ण आहे, हा यांच्यातील वर्णांचं जेव्हा आपण उच्चारण करतो ते उच्चारण करण्यासाठी आपल्या जिभेचा जो स्पर्श आहे आपल्या मुखातील अवयवांना, तो मध्यम प्रमाणात होतो. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले येतात? य, र, ल, व. हे इतसंज्ञकवाले तुम्हाला नेहमी व्यंजन ठेवायचे. पूर्ण व्यंजन काढायचं नाहीये तुम्हाला. का? तर पूर्ण व्यंजन कधी काढायचे? जेव्हा आपल्याला स्वराचे साह्य घेऊन ते काढायचे. आता आपल्याला इथं स्वररहित व्यंजन आहे, स्वररहित. इथं आपण स्वर ऍडिशन केलेला नाहीये. एक्झाम्पलला जर तुम्हाला य विचारलं किंवा य विचारलं, या दोन्हीतलं अंतस्थ वर्ण कुठला, तर हे करेक्ट आन्सर आहे. कळलं? कारण जी मूळ व्यंजन आहेत ती इतसंज्ञक व्यंजन आहेत, हे लक्षात ठेवायचे सर्वांनी. आता बघा हे 4 झाले, य, र, ल, व. बरोबर. त्यानंतर बघा 3 नंबरचा उष्म वर्ण. तुम्हाला समजली डेफिनेशन? अंतस्थ वर्ण म्हणजे काय बघा ना. आता य, र, ल, व. य, र, ल, व. समजलं का? बघा ना. आता य म्हणजे आपण य उच्चारतोय तेव्हा आपल्या जिभेचा स्पर्श जो आपल्या अवयवांशी होतोय. अवयव कुठले आहेत? आपले दंत, ओष्ठ. हे आपण उच्चारण स्थानामध्ये शिकणार आहे की आपले वर्ण किती आहेत, सॉरी उच्चारण स्थान किती आहेत. य, र, ल, व. आपली जीभ बघा आपल्या दंतला स्पर्श करते, त्यानंतर आपल्या ओष्ठला स्पर्श करते. म्हणजे मध्यम प्रमाणात स्पर्श करते आपल्या मुखातील अवयवांना, त्याला म्हणायचं अंतस्थ वर्ण. त्यानंतर 3 नंबरचा आहे त्या उष्म वर्ण. यांची पण संख्या बघा 4 आहे. हे आहेत श, श, स, ह. यांच्यामध्ये बघा जे उष्म वर्ण आहेत हे उच्चारण करण्यासाठी आपल्या जिभेचा आणि मुखातील अवयवांमध्ये थोडे अंतर आहे. आता बघा श, स. आपली जीभ कुठं स्पर्श करते का मुखातील अवयवांना? खूप किंचित स्वरूपात, म्हणजे करतच नाहीये. कारण त्याच्यामध्ये आपल्या जिभेमध्ये आणि मुखातील अवयवामध्ये थोडंसं अंतर शिल्लक राहते.
त्यामुळे यांना उष्म वर्ण म्हटले. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता व्यंजन पूर्ण शिकलो. 33 व्यंजनांची संख्या झाली आपली टोटल. पहिल्यांदा बघितलं स्पर्श व्यंजन किती आहेत 25, त्यानंतर अंतस्थ आहेत 4, आणि त्यानंतर आहे उष्ण वर्ण 4. असे किती झाले तुमचे 33 व्यंजन टोटल झाले. आपल्याला त्यानंतर तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात बघा, व्यंजनची संख्या काय आहे, व्यंजनांचे प्रकार काय आहेत, त्या प्रकारामध्ये जर स्पर्श व्यंजनांची संख्या काय, अंतस्थ वर्णांची संख्या काय, त्यानंतर उष्म वर्णांची संख्या काय, आणि त्यांचे वर्ण कोणते आहेत. जसं स्पर्श व्यंजनामध्ये 5 वर्ग लक्षात ठेवायचे, क च ट त प. त्यानंतर अंतस्थ मध्ये य र ल व, आणि उष्म वर्णामध्ये श श स ह. हे वर्ण तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता हे वर्ण जे आहेत ना सगळे, व्यंजन जे आहेत ना सगळे, स्वर असतील, ऱ्स्व दीर्घ प्लुत, हे आपण माहेश्वरी जे सूत्र आहेत 14 सूत्र, त्या 14 सूत्रातून हे सर्व वर्ण आलेले आहेत तुमचे. तर 14 सूत्रामध्ये आपल्याला प्रत्यार शिकायचे. म्हणजे प्रत्यार काय असतं बाबा, सूत्र कशी आहेत, त्यानंतर ते सूत्र आली कशी, माहेश्वरी सूत्रांना अजून काय म्हटलं जातं, त्यांची उत्पत्ती काय झाली, हे आपण आता माहेश्वरी सूत्रामध्ये शिकून घेऊया. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण माहेश्वरी सूत्र किंवा माहेश्वर सूत्र यालाच काय म्हटलं जातं, त्यांची संख्या किती, त्यांचे सूत्र किती, त्यांची उत्पत्ती काय, हे आपण समजून घेऊया. आता बघा, माहेश्वर सूत्र याची निर्मिती कशी झाली हे तुम्हाला क्वेश्चनला विचारलं जात नाही की उत्पत्ती काय वगैरे वगैरे, पण आपण समजून घेऊया. त्याची तुम्हाला संख्या विचारली जाते, आणि याचे जे 14 सूत्र आहेत, या 14 सूत्रापासूनच सर्व व्याकरणाचा संस्कृतचा पाठ निर्माण झालेला आहे. काय झालं, एकदा आपले महादेव शिव जे आहेत, एकदा नृत्य करत असताना त्यांच्या डमरूतून एक 14 सूत्र बाहेर पडले, आणि ते सूत्र कोणते होते, तर ते 14 सूत्र जे होते त्यांनाच आपण माहेश्वरी सूत्र म्हटले. त्याला संस्कृत व्याकरणामध्ये अजून नावं दिलेली आहेत की जे म्हणजे ज्यांनी त्याच्यावर काम केलं त्या 14 सूत्रांवर. पाणिनी सूत्र असेल, शिवसूत्र असेल, ही 3-4 नावं याला दिलेली आहेत. बघा, क्वेश्चन मध्ये तुम्हाला जर पाणिनी सूत्र विचारलं तर घाबरायचं नाही, हे कुठलं सूत्र आहे आम्हाला शिकवलंच नाही. माहेश्वरी सूत्रालाच पाणिनी सूत्र देखील म्हणतात, किंवा शिवसूत्र पण म्हटलंय बरं का याला. माहेश्वर सूत्र, पाणिनी सूत्र, शिवसूत्र यातलं कोणताही जर क्वेश्चन मध्ये आलं तर त्याचा अर्थ एकच आहे. आणि किती सूत्र आहेत माहेश्वर सूत्र, 14 सूत्र सांगितलेत त्यांनी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे माहेश्वर सूत्र आहेत ते समजून घेऊया. टोटल 14 सूत्र आहेत. या 14 सूत्रांमधूनच व्याकरणाचा संस्कृतचा पाठ हा मेजरली ठरतो, या 14 सूत्रांवरूनच. आणि याचं सगळं श्रेय आचार्य पाणींना जातं, म्हणून त्याला पाणिनी सूत्र पण म्हटलंय. हे 3 नाव येण्याचे कारण प्रत्येकाने काहीतरी त्याचं महत्व आहे, त्यामुळे त्याला त्याची नावं दिलेली आहेत. आता बघा, याचं उच्चारण कसं करायचंय. हे 14 सूत्र तोंडच्या तोंड पाहिजेत. यातूनच तुम्हाला जे वर्ण आपण शिकलो, 42 वर्णांची फोड, त्यामध्ये आपण शिकलो स्वर, व्यंजन, ऱ्स्व दीर्घ प्लुत, अंतस्थ, उष्म, स्पर्श, हे जे नंबर शिकलो ते आले कुठून, तर इथून आले. 14 सूत्रातून 42 वर्णांची उत्पत्ती झालेली आहे. हे कशी झाली बघा. आता यांचं उच्चारण कसं करायचंय. अ इ उ न, रु लु क, ए ओंग, ए ओ च, हय वरट, ल न, य म ड न म, झवत्र, घड धश, जव घड धश, खप छट थ चट तव, कपय, शशसर, हल. बघा, आता उच्चारण आपण कसं करायचं हे शिकलो. आणि हे 14चे 14 जे सूत्र आहेत तुम्हाला एकदम तोंडपाठ पाहिजेत, कारण हे व्याकरणाचा सगळ्यात मेजर पार्ट आहे. याच्यापासूनच सर्व व्याकरणाची उत्पत्ती झालेली आहे. ही 14 सूत्र तुम्हाला तोंडपाठ करायचे. आता तुम्हाला एक बघा, आपण काय शिकलो स्टार्टिंगला, 42 वर्ण शिकलो. हे 42 वर्णांची आपण फोड कशी केली ती स्वर्ण आणि 33 व्यंजन. आता जादू बघा इकडे, अ इ उ न, रु लु, ए ओ न, ए ओ च. हे कुठे तर बघितल्यासारखं वाटतंय का मित्रांनो. आपण हे कुठे बघितलंय बघा बरं, अ इ उ, रु लु, हे आपण कुठे बघितलंय, ऱ्स्व स्वर मध्ये बघितलंय का, 5 ऱ्स्व स्वर होते. मग मला सांगा, हे 5 जे आपण घेतले वर्ण, त्यामध्ये हे न आणि क का घेतलं नाही बरं विद्यार्थी मित्रांनो. आता मला सांगा, असं जर घ्यायचं असतं तर अ इ उ न, रु लु क, हे क पण घ्यायला पाहिजे होतं, न पण घ्यायला पाहिजे होतं. का, तर हे आहेत इतसंज्ञक. आणि जेव्हा आपण एखादा वर्ण घेत असतो किंवा एखादा स्वर, ऱ्स्व दीर्घ प्लुत, त्यामध्ये आपल्याला इतसंज्ञक घ्यायचा नसतो. हा पूर्ण वर्ण त्यामध्ये असला पाहिजे. हा कसा अर्धवट आहे, त्याला म्हणायचं मूळ व्यंजन. जो व्याकरणामध्ये याचा वापर केला जातो मूळ व्यंजन म्हणून. या इतसंज्ञकला ऱ्स्व दीर्घ प्लुत या स्वरांमध्ये ऍड नाही करायचं, ते व्यंजनामध्ये करायचं आपल्याला, स्वरामध्ये नाही करायचं. बघा, आता हे अ इ उ न, रु लु क, ए ओ न,
ए ओ च. आता हे जे पहिले 4 सूत्र आहेत, या 4 सूत्रामध्ये स्वर किती आहेत आपले? 9 आहेत. हे 9च्या 9 स्वर या 4 सूत्रामध्ये लपलेले आहेत. कसे बघा? पहिला अ इ उ, रु लु, ए ओ, ए औ. आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 ते झाले तुमचे 9 स्वर. यांना का स्किप केलं रे? यांना स्किप केलंय त्यांच्या इतसंज्ञक गुणामुळे. आणि इतसंज्ञक कुठं कामाला येतील आपल्याला? ते कामाला येतात प्रत्यारामध्ये. त्याच्यापासून आपण काय तयार करू शकतो? प्रत्यार. आता तुम्हाला प्रत्यार कसा काढायचं सांगतो, प्रत्यार कसा बनवायचा सांगतो. पहिले तर समजून घ्या प्रत्यार म्हणजे काय. प्रत्यार म्हणजे काय मित्रांनो? सुरुवातीचा वर्ण आणि शेवटचा इतसंज्ञक या दोन्हींच्या शब्दांवरून आपल्याला पूर्ण व्याख्येची उत्पत्ती करता येते, त्याला म्हणायचं प्रत्यार. आता इथं बघा अन प्रत्यार. कुठला वर प्रत्यार? अन प्रत्यार. इथं बघा मी म्हटलं तुम्हाला कोणत्याही सूत्रातील पहिला वर्ण आणि शेवटचा इतसंज्ञक. आता मी इथं लिहिलं अ न, हा झाला प्रत्यार. पण हा प्रत्यार आपल्याला काय सांगतो? तर हा प्रत्यार आपल्याला सांगतो अ इ उ ण यांच्यामधले असलेले सर्व अक्षर, यांच्यामध्ये असलेले सर्व वर्ण यांचा एक शॉर्ट फॉर्म म्हणजे प्रत्यार. पहिला वर्ण आणि शेवटचा इतसंज्ञक दोन्ही काय? एक सिम्बॉल आहेत की जे त्यांच्यामध्ये असलेले पूर्ण अक्षर हे आपल्याला डिनोट करत असतात. मग मला मित्रांनो सांगा, अ क हा जो प्रत्यार आहे त्याच्यामध्ये किती वर्ण येतील रे? किती वर्ण येतील? मला सांगा. अ इ उ न रू लू क 1 2 3 4 5 6 येतील का रे? नाही. इतसंज्ञक घ्यायचा नाही. समजलं? आपल्याला जेव्हा प्रत्यार काढायचा असतो पूर्णपणे इतसंज्ञकला स्किप मारायचे आपल्याला. मग मला सांगा अ क प्रत्यारामध्ये वर्ण किती येतील? 1 2 3. इतसंज्ञक घ्यायचा नाही. 4 5 5 येतील. बरोबर. आणि 5 कुठे शिकलो रे आपण? रस्व. बरोबर, रस्व स्वरामध्ये शिकलोय. हे 5 वर्ण अ इ उ रू लू हे 5 आपण कुठे शिकलोय? रस्व स्वर मध्ये. त्यानंतर बघा जे आपण स्वर शिकलोय 9 स्वर शिकलोय. कुठले कुठले आहेत रे? मी काय सांगितलंय प्रत्यारामध्ये इतसंज्ञक स्किप मारायचं आहे. अ इ उ, रु लू, ए औ, ए औ. हे ए औ हे कुठे शिकलो रे आपण? हे कुठे शिकलो आठवा बरं? दीर्घ स्वर मध्ये शिकलोय आपण. बरोबर, 4 होते. ए औ, ए औ हे 4 आपण कुठे शिकलोय? दीर्घ स्वरामध्ये शिकलोय. हे कुठे शिकलो? रस्व स्वरामध्ये. हे कुठे शिकलो? दीर्घ स्वरामध्ये. आपल्याला पूर्ण जे इतसंज्ञक आहे ते स्किप मारायचे. आता बघा मला सांगा, मग आपण 4 सूत्र बघितले. 4 सूत्रामध्ये काय येलेत? पूर्णच्या पूर्ण 9 स्वर येलेत. म्हणजे मला सांगा इथला जर आपण एक पहिला वर्ण घेतला आणि 4थ्या सूत्रातला शेवटचा इतसंज्ञक घेतला तर आपल्याला काय भेटेल? तर आपल्याला भेटेल 9च्या 9 वर्णांची एक सिम्बॉल. आता मी कुठला पहिला वर्ण काय? अ. आणि 4थ्या सूत्रातला शेवटचा इतसंज्ञक काय? च. डिरेक्टली क्वेश्चन विचारला जातो की अच प्रत्याहारामध्ये कोणत्या म्हणजे स्वरासाठी आहेत का व्यंजनासाठी आहेत? तुम्हाला अच प्रत्याद्वारे काय भेटायला रे? सर्वच्या सर्व स्वर भेटायले. बरोबर का? मला सांगा स्वर किती आहेत? 9. स्वर किती आहेत? 9 आहेत. मग हे स्वर जे 9 आहेत ते स्वर आपल्याला अच प्रत्याहाराद्वारे भेटत आहेत. अच प्रत्याहार कुठे? अ आणि च. आता अच प्रत्याहारामध्ये बघा अ इ उ 3, रु लू 5, ए औ 7, ए औ 9. अच प्रत्याहाराद्वारे आपल्याला 9 स्वर भेटले. आणि बघा हे 4 सूत्र स्वरांचे आहेत, हे लक्षात ठेवा बरं का. हे स्वर आहेत पहिले 4 सूत्र आणि बाकीचे जे 10 सूत्र आहेत, टोटल 14 सूत्र आहेत, बाकीचे जे 10 सूत्र आहेत ते सगळे व्यंजन आहेत. बरोबर. आपण व्यंजन किती शिकलोय? 33. आणि जे सर्व 10 सूत्र आहेत तुमचे त्यातूनच सर्व 33 व्यंजनांची उत्पत्ती झालेली आहे. आता इथं बघा, मग मला सांगा आपण जसं शिकलो अच प्रत्याहाराद्वारे 9 स्वरांची उत्पत्ती आपल्याला भेटली, तसं मला सांगा की जे आपले 33 व्यंजन आहेत आणि बाकीचे उरलेले 10 सूत्र आहेत माहेश्वर, त्या सूत्रांमध्ये प्रत्यार कसा तयार होईल आणि मूळ यांचा प्रत्यार काय राहील 33 व्यंजनासाठी? तर मी सांगितलं तुम्हाला त्याचं पहिलं अक्षर घ्यायचं आणि एकदम शेवटच्याचं इतसंज्ञक घ्यायचा. काय तयार झाला? ह आणि ल. आता मग आता बघा आपण बघितलं अच प्रत्यारामध्ये 9 स्वर येत आहेत, हे आपण शिकलं. आता हल प्रत्यार बघा, पहिला वर्ण ह आणि शेवटचा इतसंज्ञक ल. ह ल या प्रत्यारामध्ये किती व्यंजन येतात? तर तुमचे 33च्या 33 व्यंजन येतात. हल प्रत्यार हा काय आहे रे? इतसंज्ञक. तुम्हाला कळलंय ना आता प्रत्यार कसं बनवायचं? प्रत्यार कसं बनवायचं? वर्ण जो सूत्र आहे त्या सूत्रामधलं पहिलं अक्षर आणि शेवटचा इतसंज्ञक जिथपर्यंत आपल्याला प्रत्यार काढायचे किंवा वर्ण काढायचे. मग बघा मला
हल जो प्रत्यार तुमचा तयार झाला, पहिला वर्ण आणि शेवटचा इथे संज्ञा, यामध्ये सर्व जे 33 व्यंजन आहेत त्यामध्ये स्पर्श असतील, अंतस्थ असतील, उष्म असतील, हे सर्व आहेत. आता बघा ना, हे आपण शिकलोय श स, कुठे शिकलोय रे? उष्म वर्णामध्ये शिकलोय का रे? त्यानंतर य र, या गोष्टी कुठे शिकलोय आपण? अंतस्थ वर्णामध्ये शिकलोय. आणि हे जे बाकीचे सगळे आहेत, क च ट त प, 5 वर्ग जे शिकलो होतो स्पर्श व्यंजनामध्ये, ते पाचीच्या पाची वर्ग तुम्हाला इथे दिसतील. त्यामुळे जे 33 व्यंजन आहेत त्या 33 व्यंजनासाठी प्रत्यार कुठला लागतो? हल प्रत्यार. आणि जे 9 स्वर आहेत त्यांच्यासाठी कोणता प्रत्यार लागतो? तर अच प्रत्यार. डिरेक्टली दोन क्वेश्चन तयार होतात. तिथं बघा. पहिला प्रश्न तयार होतो अच प्रत्याहार. दुसरा प्रश्न तयार होतो हल प्रत्याहार. आता बघा प्रश्न बघा. पहिलं तर माहेश्वरी सूत्र किती? 14. त्यानंतर 14च्या 14 सूत्र आपण पाठ केली. त्या 14 सूत्रांचं आपण डिव्हिजन केलं एक स्वरांसाठी आणि एक व्यंजनांसाठी. 4 सूत्र जी होती स्टार्टिंगचे पहिले ते होते स्वरांसाठी. त्याच्यामध्ये प्रत्यार तयार झाला अच प्रत्यार. त्या अच प्रत्यारामधून 9 स्वर आपल्याला भेटले. त्यानंतर आपल्याला 5व्या सूत्रापासून ते शेवटचं 14व्या सूत्रापर्यंत जे आहे त्याचा आपल्याला प्रत्यार भेटला हल प्रत्यार. आणि हल प्रत्यारामधून आपल्याला व्यंजन किती भेटले? 33 व्यंजन भेटले. मग आपल्याला प्रश्न कसा विचारला जाईल? अच्या प्रत्यारामध्ये स्वर किती येतात, हल प्रत्यारामध्ये वर्ण किती येतात किंवा व्यंजन किती येतात. मग हल प्रत्यारात किती येतात? 33. आणि अच्या प्रत्यारात किती येतात? 9 स्वर येतात. तुम्हाला असं पण विचारलं जाईल अच्या प्रत्यारात वर्ण किती येतात आणि हल प्रत्यारात वर्ण किती येतात. असं समजू नका की अच्या प्रत्यारात फक्त स्वरच येतात किंवा हल प्रत्यारात फक्त व्यंजनच येतात. दोन्हीला कॉमन वर्ण पण घेऊ शकतात की वर्ण किती येतात. त्यामुळे इथं 2 क्वेश्चन तयार झाले. माहेश्वर सूत्राची संख्या हे एक प्रश्न तयार झाला. हे आपण आज प्रत्यार शिकलो, माहेश्वर सूत्राची संख्या शिकलो, त्यानंतर त्याच्यावर प्रश्न तयार कसे होतात हे शिकलो. आता त्यानंतर अजून 1-2 प्रश्न बघूया आपण प्रत्यारावरती. हे बघा बोर्डवरती 2 क्वेश्चन दिले. हे 2 क्वेश्चन बघा कसे आहेत. आणि असेच क्वेश्चन तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारले जातात. पहिला क्वेश्चन आहे खालीलपैकी शेवटचे प्रत्यार सूत्र कोणते, असं डायरेक्टली विचारलं जातं. त्यामुळे तुम्हाला 14चे 14 सूत्र तोंडपाठ ठेवायचे. कोणतंही सूत्र विचारलं तर ते कितव्या नंबरचं आहे हे पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता ते विचारले खालीलपैकी शेवटचे प्रत्यार सूत्र कोणते. आता 14 सूत्र आठवा. 14 सूत्रामध्ये शेवटचं प्रत्यार सूत्र आठवा. एखादं कपय शशसर हल. हल हे तुमचं 14वं सूत्र आहे बघा. कुठे हल आहे का? आन्सर इज 2. बरोबर. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये विचारले जात असतात. त्यामुळे तुम्हाला 14चे 14 माहेश्वर सूत्र एकदम तोंडपाठ असले पाहिजेत. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा. व्यंजनासाठी माहेश्वर सूत्र किती व कोणते. आता बघा इथं कशासाठी विचारलंय हे बघा आधी. व्यंजनासाठी. बरोबर. माहेश्वर सूत्र सूत्र विचारलंय. सूत्र वर्ण नाही. सूत्र सूत्र किती आहेत? 14. कशासाठी विचारलंय? व्यंजनासाठी. 14 सूत्रामध्ये पहिले 4 जे सूत्र आहेत ते कशासाठी आहेत रे? स्वरासाठी आहेत. आणि शेवटचे 10 जे आहेत ते कशासाठी आहेत? व्यंजनासाठी. मग 10 माहेश्वरी सूत्र व्यंजनासाठी. कुठे 10 झालं. एक एमसीक्यू तर इथंच फिक्स. आणि पुढचं काय? कोणते. आता हल प्रत्यारामध्ये किती? 33 व्यंजन येतात. ते मी तुम्हाला मगाशीच सांगितलंय. मग हल प्रत्याराद्वारे आपल्याला व्यंजनांची संख्या सांगता येईल. हे आलं तुमचा आन्सर. अजून असे आपल्या पीडीएफ मध्ये बरेच क्वेश्चन दिलेत. ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. आपल्या ग्रुपला पडलेले आहेत बघा. टेलिग्रामचा जो ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो जॉईन करा. आणि रोजच्या रोज जे सूत्रावर क्वेश्चन असतील त्या टॉपिक वाईज असतील किंवा रोजच्या रोज जे लेक्चर आहे त्याच्या रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते आपण त्या ग्रुपवर टाकतोय. त्यामुळे तुम्ही ते सॉल्व्ह करायचे. तर आपण नेक्स्ट जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण शिकणार आहोत उच्चारण स्थान. आपले जे 8 उच्चारण स्थान आहे जे आपण शिकलो की अंतस्थ, उष्म, वर्ण जे आहेत किंवा स्वर जे आहेत, ऱ्हस्व, दीर्घ, प्लुत, आपली जीवा जी स्पर्श करते मुखातील अवयवांना ते अवयव कोणते आहेत? मूर्धा, टालू. आता बघा ना, आपण जे बोलतोय तेव्हा आपली जीभ कुठे ना कुठेतरी मुखातील अवयवांना टच करते, स्पर्श करते. आता ते अवयव कोणकोणते आहेत ते आपल्याला उच्चारण स्थानामध्ये शिकायचंय. आणि त्यानंतर शिकायचं आपल्याला प्रयत्न. त्यामध्ये आहे बाह्य प्रयत्न आणि अभ्यंतर प्रयत्न. प्रयत्नावरती कधी कधी क्वेश्चन येतो किंवा नाही येत, पण एक क्वेश्चन तरी असतो. पण जो उच्चारण स्थान आहे त्यावरती एक क्वेश्चन असतो म्हणजे असतो. त्यामध्ये सूत्र दिले आहेत बघा तुम्हाला. अको, विसर्जयाना, कंठ वगैरे, मूर्धा, तालू याचे प्रत्येकाचे एक ना एक सूत्र दिलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो, जो पण आपला डेलीच्या डेली लेक्चर होते त्या लेक्चरच्या रिलेटेड असणारे क्वेश्चन्स आपण आपल्या ग्रुपवरती पीडीएफ द्वारे टाकतोय. ते तुम्ही सॉल्व्ह करायचे तर तुमची प्रॅक्टिस चांगली होणार आहे. आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये उच्चारण स्थान आणि प्रयत्न हे घेऊया. तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. स्टे हाय ॲट युअर लर्निंग.